वांद्रे, अंधेरी आणि नागपूर न्यायालयाला धमकी. ईमेलच्या माध्यमातून बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलवर ड्रग्ज सापडल्याचा दावा. शंभूराज देसाईंवर ही टीका. शिवसेनेनं आरोप फेटाळले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडला जाऊन उपोषण करणार. खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा. सदनिका घोटाळा माणिकरावांना भोवला. अखेर कोकाटेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवला राजीनामा. माणिकराव कोकाटेंच्या भावाचा पोलिसांकडून शोध सुरू. विजय कोकाटेंविरोधातही अटक वॉरंट जारी. नाशिक पोलिसांकडे अटक वॉरंट. नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना होणार. कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. सिल्व्हर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मनपा निवडणुकांसंदर्भात बैठका सुरू. युतीबाबत काय करता येईल यावर चर्चा सुरू. खासदार सुनील तटकरे यांनी दिली माहिती. आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल. माडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह संकुल उभारल्याचा आरोप. आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण बावनकुळेंच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश. सोलापूर काँग्रेसला भाजपचा दे धक्का. माजी आमदार दिलीप मानेंनीही हाती घेतलं कमळ. प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी देणार. मनपाच्या ठेकेदाराकडूनच पैसे घेतलेत. खासदार संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप. पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणाचा प्रकार. ठाकरे गटाचे उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणा. जमीन वारातून झालेल्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू. संभाजीनगर जिल्ह्यातील अहेरगावची घटना. नगरपालिका आणि नगरपंचायतींकरता प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी. महायुतीचा आज जागा वाटपासाठी मंथन. भाजपा शिवसेनेत उर्वरित जागांसाठी आज चर्चेची शक्यता. तपोवनातील वृक्षतोडींविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मनसे नेते नितीन पंडित यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता. सावरी गावातील ड्रग्ज प्रकरणाशी आपला संबंध नाही. विरोधकांकडून झालेले आरोप हे राजकीय द्वेषातून. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी केले स्पष्ट. मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकालाच मारहाण. 4 चाकी आणि रिक्षा अपघातात जखमींना करत होता मदत. संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल परिसरातली घटना. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय. सर्व सरकारी तसंच खासगी संस्थांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम केलं अनिवार्य. वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही. दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. अमेरिकेत आणखीन 20 देशांच्या नागरिकांना नो एंट्री. काही देशांच्या नागरिकांवर पूर्णतः तर काहींना अंशतः बंदी. डोनाल्ड ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय.